इम्तियाज जलीलने काही कामं केले नाही. आपले जे बीजेपी कामं करतील इम्तियाज जलील साहेब काय कामं करतील. आपले बीजेपीच्या राज्यात इतके कामं झाले, इतके कामं कधीच झाले नाही. यांना कोणत्याही प्रकारचे जातीवाद मोदी साहेबांनी केला नाही. हे फक्त निवडून यासाठी खोटे नाटे काही आपले प्रकार करतात. असे काही बीजेपी प्रकार करीत नाही. बीजेपी शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. बीजेपीने आतापर्यंत जे कामं केले असतात एवढे कामं कोणीच केले नाही. महायुतीकडून आज संदीपान भुमरे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करणारे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये येणार आहे. या रॅलीमध्ये आपण जर बघितलं तर मुस्लिम लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश दिसतोय. आपल्यासोबत काही बांधव आहे. दादा, काय नाव आहे तुमचं? पटेल, नवाब पटेल. बर, संदीपान भुमरेंना यावेळेस आपण पाठिंबा दिलेला आहे. का असं वाटलं तुम्हाला की संदीपान भुमरेला पाठिंबा दिला पाहिजे? संदीपान भुमरे आपले भाजप युतीचे उमेदवार आहे. यांना प्रत्यक्ष बहुमताने आपण यांना निवडून आणू. आपले जे मोदी साहेबांनी कामं केले आतापर्यंत एवढे कामं कोणत्याही पक्षाचे नेत्याने कामं केली नाही. काही विरोधी लोक म्हणजे काही पक्षबाजी त्यांच्या वांगा भुलण्यासाठी ते म्हणते हे पक्ष चांगलं नाही आहे. या पक्षाने कोणत्याही प्रकारचे काही जातीवाद केला नाही. कोणत्याही प्रकारचे असे काही निवडून कामं केली नाही. मी या पक्षाला विचारतो, सगळ्याला राशन फुकट भेटतात. यांना काही मुस्लिम बांधवाला निवडून टाकलं का? मुस्लिम बांधवाला घरकुल दिली नाही का? विहिरी दिले नाही का? हे म्हणते ते जातीवादी करतात. त्या काय जातीवाद केला? यांना निवडून सांगून असं परिचय करायचं का मुस्लिम बांधवाला घरकुल दिले नाही, विहिरी दिली नाही, मुस्लिम बांधवाला राशनचे धान्य फुकट दिला नाही. यांना कोणत्याही प्रकारचे जातीवाद मोदी साहेबांनी केला नाही. हे फक्त निवडून यासाठी खोटे नाटे काही आपले प्रकार करतात. असे काही बीजेपी प्रकार करीत नाही. बीजेपी शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. बीजेपीने आतापर्यंत जे कामं केले असतात एवढे कामं कोणीच केले नाही. मागच्या 5 वर्षामध्ये इम्तियाज जलील यांनी काही कामं केलेत? इम्तियाज जलीलने काही कामं केले नाही. आपले जे बीजेपी कामं करतील इम्तियाज जलील साहेब काय कामं करतील. आपले बीजेपीच्या राज्यात इतके कामं झाले, इतके कामं कधीच झाले नाही. 50 वर्ष आधी काँग्रेसची सत्ता होती. आपण 10 वर्षात इतके कामं केले का यांना 50 वर्षात इतके कामं केले नाही. आपण जर बघितलं तर शिवसेना ही शिवसेनेवर कायम टीका केली जाते की शिवसेना हे मुस्लिम विरोधी आहे वगैरे, असं वाटतं आपल्याला? काही असं काहीच विशेष नाही आहे. काही जातीवादी विशेष नाही आहे. हे सगळे पक्ष जे बीजेपी आहे सगळ्याला घेऊन सोबत चालणारे पक्ष आहे. मुस्लिम बांधवाला आपले बीजेपीचे जे युतीचे नेते भुमरे साहेब यांना 100% पाठिंबा आहे. वाटतं इम्तियाज जलील यांचा यावेळेस पराभव होईल? इम्तियाज जलील साहेब यावेळेस नाही, ते मागच्या वेळेस जमलं, यावेळेस जमणार नाही इम्तियाज जलील साहेबांचं. दादा, काय सांगशाल संदीपान भुमरेला यावेळेस का निवडून द्यायचंय? संदीपान भुमरेंना निवडून यासाठी द्यायचं आहे. संदीपान भुमरे साहेबांना यासाठी निवडून द्यायचं आहे की देशाचे पंतप्रधान ही देशाची निवडणूक आहे. ही काही राज्याची याची नाही. तर देशाच्या निवडणुकीसाठी संदीपान भुमरेला विकासासाठी निवडून देणं गरजेचं आहे. आणि पंतप्रधान मत म्हणजे देशाला मत आहे. आणि विकासाचा अजेंडा बघितला तर पंतप्रधानाच्या स्पर्धेमध्ये असाही एखादा उमेदवार अजून दिसला नाही. फक्त पंतप्रधानाच्या रेसमध्ये फक्त 1 सेट नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यासाठी संदीपान भुमरे हे एक अनोखे म्हणजे तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना त्यांनी खूप काही कामं केलेलं आहे. जेणेकरून खैरे साहेबांनी 4 टाईम यांना ह्या जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यांचं एकही काम असं 2 कामं चांगले दाखवा संभाजीनगरमध्ये काम केलं नाही. फक्त हिंदुत्ववादी अमुक टमुक ह्याच्या पलीकडे काही नाही. पण संदीपान भुमरे हे सर्व जातीपातींना सोबत घेऊन जाते. त्या कारणास्तव संदीपान भुमरे साहेबांना हे तिकीट देण्यात आलं उमेदवारी निश्चित करण्यात आली. आणि ते 2 लाखाच्या लीडना संदीपान भुमरे निवडून येणार ही सगळ्यांची गॅरंटी. काय नाव आपलं? दिलीप रिटे, राष्ट्रीय समपक्ष युवक जिल्हा अध्यक्ष. इम्तियाज जलील यांना मुस्लिम बांधवांकडून यावर्षी विरोध का होतोय, काय कारण आहे? इम्तियाज जलील साहेब हे एक पत्रकार आहे. त्यांना जनतेचं कसं काम करावं, काय करावं, मुस्लिम समाजाची काय समस्या आहे त्यांना त्या तिथपर्यंत ते मुस्लिमच्या शेवट घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे होती. काय अजून ते कोणत्या 4
4 तालुके दाखवा त्यांनी असे पोहोचले तिथं आणि त्यांनी निधी त्याला काम केलं असं कुठलंही काम केलं नाही आणि त्यांचं कामच त्यांना सांगताय की ह्यावेळेस इम्तियाज जलील साहेब निवडून येत नाही. दादा काय सांगाल, यावेळेस इम्तियाज जलील यांना मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय, काय कारण आहे त्याचे? त्यांचं जे आहे आपले युती भाजप सरकारने इतके कामं केले, म्हणजे ज्यानं कामं केले कामाच्या पाठीमागं लोकांचं समाधान होतोय. ज्यानं जास्तीत जास्त कामं केले, जास्तीत जास्त ग्रामीणमध्ये विहीर, घरकुल, पुराचे कोठे, धान्य फुकट, म्हणजे ज्याप्रमाणे इतके कामं झाले की आपण बोलू शकत नाही. इतके कामं BJP सरकारने कामं केले, त्या कामाच्या पाठीमागं लोक राहणार आहे. लोक म्हणजे समाजाचा विषय इथे राहत नाही. BJP सरकार कोणत्याही प्रकारची जातीवाद करत नाही असं आमचं म्हणणं आहे. दादा वारंवार टीका केली जाते की शिवसेना ही मुस्लिम विरोधी आहे, असं खरंच आपल्याला वाटतं? शिवसेना जे आहे ते जातीवाद किंवा धर्मवाद वगैरे करतो? बघा, हा जातीवादीचा विषय तोच घेणार आहे ज्यांनी विकास नाही केला. आम्ही विकासाचं नाव घेतो, आम्ही विकास करणार आहे. कारण की नरेंद्र मोदी हे विकासाचं नाव घेत आहे. नरेंद्र मोदी हे जातीचं राजकारण करत नाही आणि भारतीय जनता पार्टी देशात जी सत्तेत आलेली ती जातीवर नाही आली, ही विकासावर आली आणि याचा अजेंडा फक्त विकास आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला विकास कोण करतं आणि जातीवाद करतं हे लक्षात आलेलं आहे. वारंवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून टीका केली जाते की संदीपान भुमरे यांनी बंडखोरी केलेली आहे, काय सांगाल यावर? बंडखोरीनी सांगता येणार. हे जे आहे आपले मोदी सरकार युतीमध्ये आपले उमेदवार आहे, आपण जास्तीत जास्त यांना बहुमताने निवडून आणू आणि मोदी साहेबाला पंतप्रधान करू. परत त्यांना 5 वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात देऊ, तेव्हा आपलं संपूर्ण हे काय होईल आपलं. काय सांगाल, वारंवार संदीपान भुमरे यांना बंडखोर किंवा गद्दार म्हणून डिवचलं जात आहे? काय असतं बंडखोर म्हणणे, खोके म्हणणे, हे खोके काय म्हणते आणि हे वसुलीचे बोके आहे. खैरे साहेब यांनी संभाजीनगरमध्ये यांचे सहकारी असत, यांनी सगळ्या संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्यांना लूटमार केलेली आहे, यांचे हप्ते चालतात. यांनी कोणताही विकास केला नाही. फक्त मग यांना जे विकास नाही करत आणि नुसतं वसुली करतात ते लोकांना बंडखोरच म्हणणार ना. बंडखोर काय? अरे महायुतीने उमेदवारी दिलेली आहे, महायुतीने उमेदवार काय अशीच दिली का? विकास काम केल्यामुळं आपल्या भुमरे साहेबांना तिकीट दिलेलं आहे, बंडखोरी नाही. हां, तर आपण जर बघितलं तर अशा विविध पद्धतीने मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया येत आहेत. इम्तियाज जलील यांनी मागच्या 5 वर्षात काही काम केले नसल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळं यावेळेस आमचा पाठिंबा संदीपान भुमरे यांना असल्याचं मुस्लिम बांधवांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन परम पटेल सोबत मी निर्घोष त्रिभुवन, छत्रपती संभाजीनगर.